नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी उमेश रुपनवर, संचालक सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती, तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत करतो. माझा आवाज येतोय ना सर्वांना? आवाज येतोय सर्वांना व्यवस्थित? यस, ठीक आहे. आज आपण खूप एका वेगळ्या विषयावर म्हणजे पोलीस भरती या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहे तुमच्याशी. आणि तुमच्या जेवढ्या काही शंका असतील, बऱ्याच विद्यार्थ्यांनी फोन करून काय काय शंका उपस्थित केल्या आणि मग प्रत्येकाला फोनवर उत्तर देण्यापेक्षा एकदाच फेसबुक लाईव्ह येऊन हा विषय तुमच्याशी संवाद साधावा अशा पद्धतीने ठरवलं. आणि आज तुमच्याशी पोलीस भरती नक्की कशा स्वरूपाची प्रक्रिया होणार आहे आणि नक्की ह्या जी व्हेंडर कंपन्या आहेत त्या ही कसं काम करणार आहे, त्या ही जी भरती प्रक्रिया लेखी मैदानी कशी घेतली जाणार आहे आणि एकंदरीत प्रक्रिया ईडब्ल्यूएसचा नक्की विषय काय आहे, ईडब्ल्यूएस काढायचं तर कसं काढायचं, मुदत किती आहे, भरतीला साधारणतः किती कालावधी लागेल, या सगळ्याच विषयावर आज तुमच्याशी खुलेपणाने चर्चा करण्यासाठीच आपण फेसबुक लाईव्हवर एकत्र आलेलो आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना कल्पना असेल की काल म्हणजे 11 जूनला पोलीस भरती संदर्भात एक महत्वाचं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं होतं. खरं तर ते परिपत्रक जनतेसाठी नव्हतं, विद्यार्थ्यांसाठी नव्हतं. ते म्हणजे अप्पर पोलीस महासंचालक जे आहेत त्यांनी पाठवलं होतं घटक प्रमुखांना आणि त्यांचं पत्र ते व्हायरल झालं आणि सगळे महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं चैतन्य निर्माण झालेलं आहे की आता पोलीस भरती होणार आहे. हे जवळजवळ विद्यार्थ्यांना खात्रीशीर पटलेलं आहे, कारण ह्या भरती प्रक्रियेसंदर्भातलंच हे महत्वाचं परिपत्रक आहे. ही भरती प्रक्रिया जी घेतली जाणार आहे त्या संदर्भातलं हे परिपत्रक आहे. तर सर्वप्रथम कोण कोण लाईव्ह त्या संघात आपण चर्चा करू, कोण कोण आलेल्या आहे, तुमच्या काय शंका आहे त्या, आणि मग आपण प्रत्येक विषयाला सुरुवात करू. सचिनजी पाटील ग्राउंड 50 मार्क का, ठीक आहे मी सांगतो. ती दीपकजी पाटील विचारतात की मराठा आरक्षण ईडब्ल्यूएस 100 रुपये परत भरणे, ठीक आहे, ओके. तुम्ही चांगल्याच परिपत्रकाचा अभ्यास केला दिसतोय बऱ्याच जणांनी. ठाणे सिटी फॉर्म भरला आहे का? कोणी ठाणे सिटीला फॉर्म भरला आहे का? सागरजी, ठीक आहे. कशा पद्धतीचा आता भाऊसाहेब जी हाय सर, नमस्ते, ठीक आहे, ओके. आता ही जी भरती प्रक्रिया होणार आहे त्या संदर्भात आधी मी थोडंसं सांगतो की टोटल 2019ची जी भरती प्रक्रिया होती त्या भरती प्रक्रियेला तुम्हाला आश्चर्य वाटेल की आजपर्यंतचं रेकॉर्ड झालेलं आहे. म्हणजे आजपर्यंत इतकं आवेदन अर्ज कधीच आलं नव्हतं. साधारणतः दरवर्षीच्या भरतीसाठी 7 ते 8 लाख अर्ज येत होतं. साधारणतः 8 लाख अर्ज मी 2006 पासूनची भरती प्रक्रिया पाहतोय, पण पहिल्यांदाच 11 लाखापेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. म्हणजे 11,97,710 अर्ज आलेले आहेत. म्हणजे साधारणतः 12 लाख अर्ज आलेले आहेत. आणि यामध्ये निश्चितच काय विद्यार्थ्यांनी डबल किंवा जास्त वेळा फॉर्म भरल्यामुळे हा रिपीट झालेला आहे. मूळचे विद्यार्थी 7 ते 8 लाखच असतील, परंतु थोडासा वाढलेला संख्या आहे. तरी सुद्धा दरवर्षीपेक्षा ही संख्या निश्चितपणे वाढलेली आहे. आणि ही संख्या का वाढली, कशी वाढली हे तुमच्या लक्षात आलं. भरती प्रक्रिया रखडलेली आहे आणि वयामध्ये सवलत बऱ्याच घटकांना खुल्या प्रवर्गात मिळाल्यामुळे निश्चितपणे त्याचा फायदा झालेला आहे. आणि एकूण जास्त उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. पोलीस भरतीमध्ये मैदानी चाचणी थोडंसं महत्व कमी करण्याचा एक GR निघाला होता पाठीमागे. मैदानी चाचणी फक्त 50 गुणांची केल्यामुळे बऱ्याचशा इतरही तयारी करणारे सरळ सेवा किंवा इतर परीक्षांची तयारी करणारा विद्यार्थी वर्ग सुद्धा पोलीस भरतीकडे आकर्षित झाला या निमित्ताने आणि त्यांनी कदाचित अर्ज केलेला असला पाहिजे. अशा पद्धतीने वयामध्ये 33 वर्षापर्यंत ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट मिळाल्यामुळं जवळजवळ सगळ्यांना 33 वर्षापर्यंत संधी मिळालेली आहे. त्यामुळे ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट निघल्यामुळं 33 वर्षापर्यंत पोलीस भरती संधी उपलब्ध झाली. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांची संख्या निश्चित वाढली आणि मैदानी चाचणीची खूप भीती विद्यार्थ्यांना होती, सरळ सेवा MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना. मैदानी चाचणीचं थोडंसं महत्व कमी केल्यामुळं मला वाटतं की ते विद्यार्थी जास्त प्रमाणात सहभागी झाले असतील आणि त्याच्यामुळं हे जे संख्या 3-4 लाखांनी जास्त दिसते यावेळेच्या अर्जाची आतापर्यंतच्या अर्जापेक्षा, त्याचं कारण हेच आहे. तर नक्की कशी पद्धतीची संख्या आहे, कुठल्या जिल्ह्यात कसा रेशो राहिलेला आहे, कुठला जिल्हा कसा सेफ राहिलेला आहे, याच्यावर सुद्धा मी सविस्तर चर्चा तुमच्याशी करणार आहे. मुंबईचा रेशो काय होता, ठाण्याचा रेशो काय होता, पुणे शहर, पिंपरी चिंचवडचा रेशो काय राहिलेला आहे, या सगळ्या विषयावर, याच्या आधीच्या भरतीचा रेशो कसा होता, आताचा रेशो कसा आहे,
नक्की भरती प्रक्रिया कशी राबवली जाणार, या सगळ्याच विषयावर आपण खूप सविस्तर चर्चा करणार आहे. आणि तुम्हाला जे जे काय प्रश्न असतील ते तुम्ही बिनधास्त विचारा. जसा मध्यातला टप्पा होईल तसं मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देईन आणि शेवटी जे जे काय प्रश्न असतील त्याची उत्तरं दिली जातील. आणि काय अजून अडचण आली तर तुम्ही कॉल करून बाकीच्या प्रश्नाची जाणून घेऊ शकता. ठीक आहे. तर माझ्या हातात हे परिपत्रक आहे. जे परिपत्रक 11 जूनला म्हणजे काल शासनाने एक सेकंड कॉल कोणाचा तरी ठीक आहे. ओके ठीक आहे. तर आपल्याला ह्या परिपत्रकानुसार आता ही भरती प्रक्रिया कशी राबवली जाणार, तर या संदर्भातलं व्हेंडर निवडी संदर्भातलं ती परिपत्रक होतं. म्हणजे त्याचा विषय असा होता की पोलीस भरती 2019 व्हेंडर निवडीबाबत. हे व्हेंडर निवडायचं आहे. याची 5 कंपनी द्या. हे 5 व्हेंडर पैकी तुम्हाला प्रत्येक घटकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. पोलीस भरतीचे जे घटक आहेत जवळजवळ 55-60 घटक आहेत. त्या घटकांना एक स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या याने व्हेंडर निवडू शकता. आणि ते जे 5 व्हेंडर आहेत ते 5च्या खासगी कंपनी द्या. त्याच्यापैकी एक कंपनी प्रत्येक घटकाने निवडायची आणि ती भरती प्रक्रिया पूर्ण राबवायची. अशा पद्धतीची भरती प्रक्रिया आहे. त्यासाठी निवड समिती आहे. निवड समितीचे अध्यक्ष असणार आहेत. सगळी डिटेलमध्ये त्या परिपत्रकामध्ये नमूद करणार. आता हे जे 5 व्हेंडर कंपन्या आहेत त्याही आपण जाणून घेणं गरजेचं आहे. कारण सगळी भरती प्रक्रिया ह्या 5 कंपन्याच राबवणार आहेत. आणि समजा पुणे शहर, लातूर, नागपूर प्रत्येक वेगवेगळे युनिट, नागपूर शहरला वेगळेच व्हेंडर निवडू शकतात, ते पुणे शहर वेगळे निवडू शकतात, मुंबई वेगळे निवडू. त्यांना जे वाटेल ना ते त्यांच्या क्रायटेरिया जे बसेल ना ते व्हेंडर ते निवडणार आहेत. आता हे 5 जे व्हेंडर आहेत त्यात ॲपटेक लिमिटेड एक व्हेंडर आहे. माहित असावं कारण आपलं पोलीस भरतीची जी प्रक्रिया पूर्ण म्हणजे सुरुवातीचा फॉर्म भरण्याची प्रक्रियेपासून थोडक्यात आता जे काही ईडब्ल्यूएसचा फॉर्म भरण्याचा राहिलेला टप्पा आहे तिथून पासून हॉल तिकीट देण्यापर्यंत, परीक्षा केंद्राची ठिकाण निश्चित करण्यापर्यंत, पूर्ण लेखी परीक्षा कंडक्ट करून त्याचं प्रवर्गनिहाय यादी तयार करून सामाजिक समांतर आरक्षणानुसार यादी बनवण्यापासून फायनल मेरिट लावेपर्यंत ह्या कंपन्यांचा सहभाग असणार आहे. त्याच्यामुळे ह्या कंपन्या कोणत्या आहेत ह्या माहीत असणं म्हणून मी त्या कंपनीची थोडक्यात नावं सांगते. तुम्हाला सर्वांनी ते परिपत्रक वाचायला असेल पण तरी काही जण नवीन असतील म्हणून आपण त्याच्यावरती थोडीशी चर्चा करू. तर ॲपटेक लिमिटेड ही एक कंपनी असणार आहे त्याच्यामध्ये. त्याचबरोबर जीए सॉफ्टवेअर ही एक कंपनी, जीए सॉफ्टवेअर नावाची कंपनी, जिंजर वेब्स ही एक कंपनी, त्यानंतर मेटा आयटी टेक्नॉलॉजी ही एक कंपनी 4 नंबरची आणि 5 नंबरची नॅस कम्युनिकेशन ही कंपनी. अशा 5 व्हेंडर कंपन्यांमधून घटक प्रमुखांना निवड करायची एकाची. बघा वरील पैकी ह्या जी 5 कंपन्या आपण सांगितल्या त्याच्यापैकी एका व्हेंडरची निवड प्रत्येक घटकातील घटक प्रमुख करणार आहेत. बघा ही महत्वाचा नियम आहे की हे व्हेंडर कंपन्या प्रत्येक जण वेगवेगळ्या, म्हणजे याचा फायदा काय होणार आहे, पुण्याची भरती वेगळ्याच तारखेला होऊ शकते, नागपूरची भरती वेगळ्याच तारखेला होऊ शकते. ज्यांनी एक्स्ट्रा फॉर्म भरले असतील त्यांना निश्चितपणे याचा फायदा होणार आहे. कारण प्रत्येक युनिट आपापल्या सोयीनुसार भरती प्रक्रिया राबवणार आहे आपापल्या याच्यानुसार, परिस्थितीनुसार. त्याच्यामुळे मुंबईची ज्या दिवशी लेखी परीक्षा असेल कदाचित नंतर पुण्याची असू शकते किंवा आधी पुण्याची असू शकते किंवा नंतर नागपूरची असू शकते. अशा पद्धतीने म्हणजे विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त युनिटला संधी उपलब्ध झालेली आहे. हा एक यातनं एक चांगला मुद्दा निघत आहे. लक्षात ठेवा. निश्चितपणे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर ही जी व्हेंडर निवडले जाणार आहे ते व्हेंडर ओएमआर व्हेंडर निवडताना एक क्रायटेरिया ठरवून दिलेला आहे की प्रत्येक घटक प्रमुख जे आहेत ना त्यांनी व्हेंडर निवडायचे. आणि ते व्हेंडर निवडताना त्यांना एक असं सांगितलं की ज्या व्हेंडरकडे पोलीस भरतीचं पुरेसं ज्ञान आहे किंवा त्यांची प्रोफाईल पाहिली जाणार आहे, त्यांचा अनुभव, त्यांची कार्यपद्धती कशी ते राबवणार आहेत भरती प्रक्रिया, हे स्वतः घटक प्रमुख चेक करणार आहेत. आणि ते घटक प्रमुख त्यानुसार त्या व्हेंडरची निवड करणार आहेत. त्यामुळं ही व्हेंडरची निवड झाल्यानंतर ज्यावेळेस व्हेंडर पूर्ण निवडलं जाणार आहे ना तिथून पुढची जी सगळी भरती प्रक्रिया ते राबवण्याची जबाबदारी त्या विशिष्ट व्हेंडरकडे असणार आहे. आणि त्यासाठी एक एमओयू सामंजस्य करार करायचा आहे. म्हणजे घटक प्रमुख आणि व्हेंडर यांच्यामध्ये हा करार होणार आहे. आणि या करारानुसार असं ठरलेलं आहे की जी व्हेंडर आहे त्याला एक मुदत दिलेली आहे. ते व्हेंडर काय करणार आहे की महाआयटीकडून त्या घटकाचा डाटा सगळा कलेक्ट करणार. समजा पुण्याची भरती तर पुण्याच्या भरतीमध्ये जेवढा अर्ज आला होता त्या सगळ्या अर्जाचा डाटा सगळा काय जे असेल ना तो डाटा कलेक्ट करून पुण्याच्या घटक प्रमुखांना तो डाटा दिला जाणार आहे. त्यामधलं सामाजिक आरक्षण कसं आहे, समांतर आरक्षण कसं आहे, टोटल कशा पद्धतीचं फॉर्म केलं ते आरक्षणानुसार त्याचं विश्लेषण केलं जाणार आहे. आणि हा सगळा डाटा त्या त्या घटक प्रमुखांना दिला जाणार आहे. हे पहिल्यांदा समजून घ्या. आणि मग ही भरती प्रक्रिया राबवली जाणार. आता यात अजून एक महत्वाची गोष्ट अशी की
ही जी भरती प्रक्रिया राबवली जाणार त्यामध्ये दोन मुद्दे खूप महत्वाचे आहेत बरं का. एससीबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी खास करून म्हणजे मराठा कास्टचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे की मराठा कास्टच्या उमेदवारांनी म्हणजे एससीबीसीच्या उमेदवारांनी ईडब्ल्यूएस किंवा खुला प्रवर्ग निवडण्याचं त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र त्यांनी साधारणतः 45 दिवसात, दिवस सुद्धा दिले आहेत बरं का, 45 दिवसामध्ये हे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र त्या विशिष्ट संकेतस्थळावरून अपलोड करायचं असं कार्यपद्धती दिले. त्यामुळे यातून दोन मुद्दे पहिल्यांदा मला क्लिअर करायचे ते. एक म्हणजे विद्यार्थ्यांना 45 दिवस तर निश्चित मिळणार पोलीस भरती तयारीला. जर काय जरी झालं तरी ही प्रक्रिया चालणार आहे 45 दिवसाची. त्यामुळे 45 दिवस विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी असणार आहे. हे सगळ्यात मोठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी लक्षात ठेवा. म्हणजे तुमची भरती प्रक्रिया कशी जरी झाली तरी 2-2.5 महिन्यानंतर ती प्रक्रिया थांबणार आहे आणि 2-2.5 महिन्यानंतर ती प्रक्रिया 2 महिन्यांच्या आत बी होऊ शकते. पण ही सगळं 45 दिवसात ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढून ते अपलोड करणं. ज्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गात फॉर्म भरायचा, बघा नीट समजून घ्या, म्हणजे एससीबीसीच्या ज्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गात फॉर्म भरायचा आहे त्यांनी खुल्या प्रवर्गात फॉर्म भरल्यानंतर जी फरक राहणार आहे, फरकाची 100 रुपयाची रक्कम ऑनलाईन भरायची, ही सुद्धा वेगळी तरतूद आहे. ही सगळी प्रक्रिया करायची. आता याच्यामध्ये एक दुसरा महत्वाचा मुद्दा असा झालेला आहे की जी एससीबीसी म्हणजे मराठा कास्टचे उमेदवार आहेत त्यांना जिल्ह्याची निवड म्हणजे ते आपला युनिटची निवड म्हणजे आरक्षणाची निवड करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे आरक्षणाची निवड करताना त्यांनी खूप विचार करून केले पाहिजे. कारण ज्या एससीबीसीच्या जागा होत्या त्या सगळ्या जागा आता खुल्या प्रवर्गात गेलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएसच्या जागा पाहिजे ते आपल्या. मला पुन्हा एकदा या जागा विद्यार्थ्यांसाठी खास करून एससीबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या फेसबुक पेजवर त्या जागा मी तुम्हाला टाकणार आहे लवकरच, किंवा मी त्याच्यावर सुद्धा एक लेक्चर घेईन की जेणेकरून प्रत्येक प्रवर्गाच्या जागा कशा होत्या त्या पाहणं गरजेचं आहे. जर खुल्यात फॉर्म भरला तर आपल्याला फायदा होईल का ईडब्ल्यूएस मध्ये फायदा होईल ह्याचं विद्यार्थ्यांनी अनालिसिस करणं गरजेचं आहे. खास करून महिला उमेदवार जे खुल्या प्रवर्गात म्हणजे एससीबीसीच्या महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही निवड खूप महत्वाची असणार आहे. कारण महिलांचं समांतर आरक्षण आहे. त्यामुळे त्यांनी फॉर्म भरताना ईडब्ल्यूएसचा नक्की काय फायदा होईल म्हणजे ईडब्ल्यूएसच्या टोटल जागा आणि खुल्याच्या टोटल जागा नीट पाहायचे ते. कारण महिला उमेदवारांना समांतर आरक्षण असल्यामुळे ईडब्ल्यूएस मध्ये जास्त मार्क पडले तर खुल्या जाता येणार नाही, खुल्यात जास्त मार्क पडले दुसरीकडे जाता येणार नाही. त्यांचं कप्पीकृत आरक्षण असतं. त्यामुळे त्यांनी खास करून खूप काळजी घेणं गरजेचं आहे फॉर्म भरताना. त्यांनी एकदा जर ईडब्ल्यूएस निवडलं तर ईडब्ल्यूएसच्या समजा 12 जागा आहेत, एखाद्या युनिटला जरी आपण सातारला 12 जागा आहेत सपोज धरलेला मी, तर त्या 12 जागामध्येच त्यांची निवड होणार आहे. त्यांना जास्त मार्क पडले तर ते इतर प्रवर्गात जाऊ शकत नाहीत. हा शासनाचा जीआर आहे, ते बी नीट समजून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने निवड केली पाहिजे. दुसरा एक सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया, उमेदवारांनी ईडब्ल्यूएस निवडताना मराठा कास्टच्या उमेदवारांनी एक गोष्ट खास काळजीपूर्वक लक्षात ठेवली पाहिजे की ज्याचं वय संपलेलं आहे, चुकून वय जर त्याचं जर 28च्या वर गेलं असेल आणि त्यांनी खुल्या प्रवर्गात फॉर्म भरला तर ते फॉर्म बाद होईल. त्यामुळे ज्याचं वय 28 ते वयाचा क्रायटेरिया लक्षात ठेवा. जर तुम्हाला खुल्या प्रवर्गात फॉर्म भरायचा असेल तर तुमचं वय 28 पेक्षा कमी असलं पाहिजे आणि जर तुमचं वय 28 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये फॉर्म भरा. अन्यथा वयातला जर गोंधळ झाला तर एखादा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. याची विद्यार्थ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. कारण जर समजा तुमचं वय 29 वर्ष आहे आणि तुम्ही खुल्या प्रवर्गात फॉर्म भरताय तर तो फॉर्म आपोआपच बाद होणार ना. त्यामुळे तुम्ही खुल्या प्रवर्गात तुमच्या चॉईसने निवडू नका. आधी वय सुद्धा बघा तुमचं काय आहे ते, नीट कॅल्क्युलेशन करा. आमचा सल्ला घ्या वाटलं असतं, कुणाचा सल्ला घ्या, आमचाच घ्या असं नाही. तुम्हाला जे वाटतंय ना तज्ञ त्यांना फोन करा, विचारा, शांत डोक्याने फॉर्म भरा. कारण ही तुम्हाला मिळालेली संधी ईडब्ल्यूएस निवडायचं का खुला प्रवर्ग निवडायचा या बाबतीत थोडंसं शांततेने विचार करून तज्ञांचा सल्ला घेऊन निवडावा असं मला वाटतं. ह्या गोष्टी महत्वाच्या त्या. त्याच्यावर जास्त मी चर्चा करत नाही, पण नंतर ज्याला काय अडचण असेल ती त्याच्यावरती कॉल करून सुद्धा तुम्ही विचारू शकता. पण हे महत्वाचं आहे. आणि ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट तत्काळ सगळ्यांनी काढून घेणं गरजेचं आहे. ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट व्हॅलिड आहे का बघा, त्याची मुदत बघा नीट आणि मग व्यवस्थित अपलोड करा. अन्यथा जुनं चुकीचं सर्टिफिकेट अपलोड करू नका. अपलोड करताना त्याची काळजी घ्या. आता त्याची लिंक नंतर पाठवली जाणार आहे. लिंक पाठवल्यानंतर तुम्हाला 45 दिवस मिळणार आहेत. त्यामुळे त्याला अजून थोडासा कालावधी आहे, तेही लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्वाची ही जी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे ना, ह्याबद्दलचं 2-3 गोष्टी आपल्याला महत्वाच्या याच्यात पाहायचे ते म्हणजे परीक्षा केंद्र ही सगळं जी जबाबदारी ही जी खासगी कंपनी आहे त्याच्याकडे पूर्ण जबाबदारी देण्यात आलेली आहे. काय त्याला करायचंय तर त्यांनी परीक्षा केंद्र निश्चित करायचं. परीक्षा केंद्राबरोबर त्याची परीक्षेची तारीख निश्चित करायची. ओएमआर उत्तरपत्रिका त्यांनी तयार करायची. याचा अर्थ बघा, ओएमआर उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका छापायची त्यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे. प्रश्नपत्रिका छापणं, प्रश्नपत्रिका काढण्याचं काम दुय्यम निवड मंडळातली कमिटी सुद्धा करणार आहे, लक्षात ठेवा. प्रश्नपत्रिका छापणं, वितरित करणं, त्याची गोपनीयता पाळणं, या गोष्टी सगळ्या त्या व्हेंडरवर जबाबदारी सोपवलेली आहे. याचा अर्थ काय,
ज्या अर्थी OMR उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका आहे त्या अर्थी बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होते की ऑफलाईन आहे का ऑनलाईन आहे. सुरुवातीपासूनच ठरलं होतं की प्रश्नपत्रिका जी असणार आहे ती ऑफलाईन म्हणजे परीक्षा जी असणार आहे ते ऑनलाईन नसणार आहे. तर ऑफलाईन म्हणजे प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका अशा असणार आहे त्या, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ऑनलाईन जी परीक्षा असणार आहे ती होणार नाही हे खात्रीशीर 100% लक्षात ठेवा. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ते पहिल्यांदा डोक्यातनं काढावं की कशी परीक्षा आहे, ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे. तर ते ऑफलाईन पेपरवर तुम्हाला लिहायचं आहे. उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका सुद्धा छापण्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे. याच्यावरच तुम्ही समजून घ्या. त्याचबरोबर त्याचं वितरण करणं, त्याची गोपनीयता पाळणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. त्या परिपत्रकामध्ये तुम्ही जर परिपत्रक नीट वाचलं नसेल तर पुन्हा एकदा नीट वाचून घ्या परिपत्रक, म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्यातनं क्लिअर होतील आणि तुम्हाला काय अडचण आल्या तर तुम्ही विचारू शकता. दुसरं असं की ही निवड यादी सुद्धा बनवण्याची जबाबदारी त्या व्हेंडर कंपनीवर सोपवण्यात आलेली आहे. म्हणजे जी निवड यादी केली जाणार आहे ना ती निवड यादी त्याचं प्रवर्गानुसार मेरिट, सामाजिक आरक्षण, समांतर आरक्षणानुसार त्याची मेरिट बनवण्याची जबाबदारी सुद्धा याच्यावर दिलेली आहे. आणि समिती प्रमुखांनी ह्या बाबतीत एक शेवटचा एक महत्वाचा टप्पा त्यात नमूद करण्यात आलेला आहे. तो असा आहे की व्हेंडर जे आहे का नाही त्यांनी 3/6 बघा तारीख सुद्धा दिलेली, सॉरी 3/6/2021, एकच सेकंद, त्याची जी तारीख आहे याच्या कार्यवाहीचा अहवाल 30/6/2021 पर्यंत बघा नीट समजून घ्या. समितीचं जे प्रमुख आहेत म्हणजे त्या समितीचं प्रमुख आणि व्हेंडर जी कंपनी यांनी याचा कारवाईचा जे अहवाल आहे ना तो अहवाल 30/6/2021 पर्यंत बघा 21 पर्यंत अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके आहेत ना, म्हणजे त्याचं प्रमुख संजय कुमार जे आहेत त्यांच्याकडे मुंबईला पाठवायचं आहे. त्यामुळे ह्याची कारवाई तत्काळ करायची लक्षात ठेवा. 30/6 पर्यंत सगळा त्या व्हेंडर कंपनीची निवड प्रक्रिया करायची. कोणती व्हेंडर निवडणार म्हणजे 30/6च्या आत आपल्याला कळणार आहे कोणती निवड झालेली आहे. समजा पुणे शहर असेल, ठाणे शहर असेल, मुंबई शहर असेल, यांनी कोणती व्हेंडर कंपनी निवडलेली आहे ते आपल्याला येत्या 30/6 मध्ये कळणार आहे. म्हणजे त्या जी घटक प्रमुख आहेत किंवा त्या समितीचे प्रमुख आहेत त्यांनी एक व्हेंडर कंपनी 30/6च्या आत निवडायची काही करून. येत्या 30/6च्या आत ती कंपनी निवडायची आणि त्याबद्दलचा सगळा अहवाल अप्पर पोलीस महासंचालकांना 30/6च्या आत पाठवायचे. याचा अर्थ आपल्याला येत्या 8-10 दिवसात कळणार आहे की पुणे शहराला कुठली कंपनी आहे किंवा कुठल्या ह्याला कुठली कंपनी. म्हणजे दोन गोष्टी आहेत. कंपनी कळली म्हणजे आपण काय लगेच त्याचा हे होत नाही, पण ह्याचा एक अर्थ असा होतोय की भरती प्रक्रिया थोडीशी वेगात होणार आहे आणि त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागणं खूप गरजेचं आहे. आता एक 2 गोष्टी मला महत्वाच्या सांगायच्या त्याच्यामध्ये अजून एक की ही जी भरती प्रक्रिया आहे याच्यामध्ये आता फॉर्म भरण्यात आलेले आहेत बघा. एकूण जागा सप्टेंबर 2019ला ही फॉर्म जाहिरात आली होती. बऱ्याच नवीन विद्यार्थ्यांना कदाचित माहित नसेल म्हणून मी सांगतोय की सप्टेंबर 2019ला जाहिरात जी आली होती त्याचं फॉर्म भरण्याची प्रक्रिया झाली होती. त्याची भरती प्रक्रिया पहिल्यांदा राबवली जाणार आहे आणि नंतर नवीन विद्यार्थ्यांची भरती प्रक्रिया पुढच्या टप्प्यामध्ये घेतली जाणार आहे. ती सुद्धा लवकर घेईल असं स्वतःच DG साहेबांनी, पोलीस महासंचालक साहेबांनी यांच्या आधीच्या फेसबुकद्वारे सांगितलं होतं. सगळ्या महाराष्ट्राला त्याची कल्पना आहे. पण आता ही जी भरती प्रक्रिया आहे सप्टेंबर 2019ला सगळ्या विद्यार्थ्यांना माहित आहे की पोलीस भरती 3,450 जागांची होती. त्या 3,450 जागांची पोलीस भरती बरोबर चालक पद होतं 1,019 पदांची. म्हणजे 3,450 ची पोलिसांची पदं, त्यानंतर 1,019 ची पोलीस वाहन चालकांची पदं आणि SRPची 828 पदं. SRPची 828 पदं सुद्धा याच टप्प्यात भरली जाणार लक्षात ठेवा. अशी एकूण 5,297 पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 5,297 पदांची भरती प्रक्रिया. पाठीमागे एक JR आला होता माहिती आहे, 100% भरती प्रक्रिया केली जाणार आहे. म्हणजे ही 100% पदं भरली जाणार होती, 50% नाही 100%. म्हणजे 5,297 पदांची ही पूर्ण भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ओके. आता या भरती प्रक्रियेमध्ये 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक युनिट किंवा घटक आणि त्याच्यामध्ये किती आवेदन अर्ज आलं ते आपण पाहूया. आणि आवेदन अर्ज नुसतं पाहायचं नाही तर एकूण जागा किती होत्या तेही पाहू आणि मग रेशो कसा राहिला होता आणि याच्या आधीचा रेशो कसा होता ते सुद्धा आपण पाहूया. बघा आता त्यात काय गोष्टी आपण पाहूया. मुंबईला सर्वांना कल्पना आहे की 1,076 जागा होत्या. बघा मुंबईसाठी 1,076 जागा होत्या आणि त्यासाठी जे आवेदन अर्ज आलं होतं बघा याच्यामध्ये आवेदन अर्ज आलं होतं 2,75,959 आवेदन अर्ज आले. 2,75,959 आवेदन अर्ज आले म्हणजे 256चा रेशो पडलाय. कितीचा रेशो पडलाय? 256चा रेशो पडलाय. टप रेशो मानला जातो बरं का. 150 पेक्षा जास्त जे रेशो असतो तो तुलनेने टप रेशो मानला जातो लक्षात ठेवा. आलं लक्षात. त्याबरोबर 256चा रेशो आहे
एकच सेकंद. बघा आता हे जे रेशो आहे, आता हे रेशो कसा आहे, आता हा जे रेशो आहे ना, ह्या रेशो बद्दल पहिल्यांदा समजून घ्या की 2017-18ला कसा रेशो होता. तर 2017-18ला 162चा रेशो पडला होता. म्हणजे 2017-18च्या भरतीमध्ये 162चा रेशो पडला होता. आता सध्याच्या ह्याच्यामध्ये 256चा रेशो पडलेला आहे. म्हणजे निश्चितपणे थोडासा टफ रेशो पडलेला आहे. त्यानंतर दुसरं जे आहे ते ठाणे शहर आहे. ठाणे शहरला जागा होत्या 100. बघा ठाणे शहरला जागा किती होत्या 100 आणि अर्ज झाले ते 29,925. आवेदन अर्ज झाला ते 29,925. म्हणजे ठाणे शहरचा रेशो झालाय 299चा. एका जागेला 299 अर्ज आलेले. तर जर ठाणे शहरचा 2017-18ची जी भरती झाली त्यातला रेशो 205चा होता. तुलनेसाठी लक्षात ठेवा. आलं लक्षात. अशा पद्धतीचा रेशो. त्यानंतर आपण पुढचं पाहूया पुणे शहर. पुणे शहरचं बघा आता पुणे शहरचा जे रेशो आहे ना, पुणे शहरचा जागा 214 होत्या आत्ताच्या भरतीमध्ये. आत्ताची जी पुणे शहरची भरती आहे ना, तुम्ही फॉर्म भरला होता त्याच्या जागा होत्या 214 आणि फॉर्म आले ते 39,323. 39,323 इतकं फॉर्म आलं ते. आणि रेशो पडलाय 183चा. रेशो कितीचा पडलाय 183चा रेशो पडलेला आहे. आणि याच्या आधीचा जर पुणे शहरचा रेशो पाहिला तर 218चा होता. म्हणजे 183चा रेशो म्हणजे पुणे शहरचा रेशो तुलनेने सगळ्यात चांगला मानला जातोय. म्हणजे मी आत्ताचे निरीक्षण जर केलं सगळ्या रेशोचा तर पुणे शहरला ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्याला खूप चांगला फायदा होणार आहे. कारण पुणे शहरला 214 जागा होत्या आणि 39,000 फक्त फॉर्म आले. 183चा रेशो 200 पेक्षा कमी रेशो. आज 11 लाखापेक्षा म्हणजे 12 लाख फॉर्म आले ते आणि त्याच्यामध्ये 183चा रेशो म्हणजे पुणे शहरचा रेशो निश्चित चांगला लक्षात ठेवा. पिंपरी चिंचवडला 720 जागा होत्या. तर तुम्ही फॉर्म भरले ना, पिंपरी चिंचवडला 720 जागा होत्या आणि 1,89,732 अर्ज झाले ते. 1,89,732 अर्ज झाले ते. म्हणजे रेशो पडलाय 263चा. रेशो कसा पडलाय 263चा. याच्या आधीचा रेशो पिंपरी चिंचवडचा उपलब्ध नाही कारण पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडची भरती प्रक्रिया राबवली जाते. त्यानंतर नागपूर शहर. नागपूर शहरचा 271 जागा होत्या. बघा आता जे तुम्ही फॉर्म भरले ते ना, नागपूर शहरला 271 जागा होत्या आणि फॉर्म आले ते 85,557. 85,557 फॉर्म आले ते. 315चा रेशो पडलेला आहे. 315चा रेशो पडलेला आहे लक्षात ठेवा. त्यानंतर नवी मुंबई. नवी मुंबई जे ना, तर नवी मुंबईला टोटल तुम्ही जे फॉर्म भरले त्याच्या जागा होत्या 61 जागा होत्या. 61 जागा होत्या आणि फॉर्म आले ते 16,269. नवी मुंबईला फॉर्म किती आला ते 16,269. म्हणजेच 266चा रेशो पडलेला आहे. नवी मुंबईचा रेशो पडलेला आहे 266चा. त्यानंतर औरंगाबाद शहर. बघा लक्षात ठेवा 2019च्या पोलीस भरतीमध्ये सगळ्यात जर टफेस्ट रेशो कोणाचा असेल तर तो औरंगाबाद शहरचा. सगळ्यात म्हणजे मी माझ्या 15 वर्षाच्या पोलीस भरतीच्या कारकिर्दीत एवढा मोठा रेशो कधीच पाहिला नव्हता. जागा फक्त 15 जागांची भरती आहे आणि 15 जागाला 66,867 फॉर्म आले ते. 66,867 फॉर्म म्हणजे 4,457चा रेशो राहिलेला आहे. इतका मोठा रेशो औरंगाबादला राहिलेला आहे. भीती घेऊ नका. मी भीती घालण्यासाठी बोलत नाही. एखाद्याने औरंगाबाद शहरला फॉर्म भरला असेल तर ती घाबरून जाईल. घाबरू नका. शेवटी जरी रेशो असला तरी क्रॉस फॉर्म वगैरे भरले गेले असतील बऱ्याच प्रमाणात. त्यामुळे शेवटी तुमचा अभ्यास बी तितकाच महत्वाचा आहे. हा रेशो मी का सांगतोय की तुलनात्मक दृष्ट्या कसं राहिला होता, याच्या आधीची परिस्थिती कशी होती आणि आताची परिस्थिती कशी हे तुम्हाला माहित व्हावं. याच्या आधी औरंगाबाद शहरला जागाच नव्हत्या पण 4,467चा रेशो राहिलेला आहे. बघा लक्षात ठेवा 4,467चा रेशो राहिलेला आहे. आलं लक्षात. अशा पद्धतीने आता काय जणांचं काय ऑब्जेक्शन आहे, काय जण मेसेज करत होती मला, आता मला हे आलं होतं. आता ह्याच्यामध्ये काय ऑब्जेक्शन कोणाचं असलं तरी बोला, मी त्याच्यावर चर्चा करतो की का बाबा कशा पद्धतीने रेशो वाढला किंवा हे काय झालंय मला समजा ना. टॉप झाला आवाज येत नाही काय. हा एस सारखेचा रेशो सगळा रेशो सांगतोय. बघा आता जो तुम्ही सोलापूर शहराला ज्यांनी फॉर्म भरलेला आहे ना, सोलापूर शहराला जागा होत्या. बघा 2019 मी बोलतोय बरं का, कन्फ्युज होऊ नका जेव्हा सुद्धा काय शंका असेल तर मला विचारा, मी क्लिअर करेन सगळा डिटेल मध्ये सांगेल. इव्हन मी पुढच्या एखाद्या लेक्चर की साधारण मेरिटचं सुद्धा मी सांगू शकतो, साधारण कशा पद्धतीचं मेरिटच्या हालचाली राहतील त्याच्यावर आपण एकदा चर्चा करू. तो पेपरवर डिपेंड जास्त असतो पण तरी सुद्धा रेशोच्या आधारे बऱ्यापैकी आपल्याला अंदाज करता येईल की मेरिट साधारणतः कसं राहील ते. तर नंतरच्या टप्प्यात आपण बोलू. सगळ्यात पहिल्यांदा सोलापूर शहरला आपण पाहूया. सोलापूर शहरला विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले ते 67 जागा होत्या आणि फॉर्म आलता 8,861.
म्हणजे 132चा रेशो राहिला. हा सुद्धा सेफ रेशो आहे. 150 पेक्षा कमीचा रेशो सोलापूर शहराला, निश्चितपणे त्याचा फायदा आहे. आता इथून पुढे काय केलंय, जे ग्रामीण भरती आहे ना त्यांनी डायरेक्ट परिक्षेत्राला प्रमुख केलं. म्हणजे ही जी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे ना त्यात परिक्षेत्र जे आहे ना, परिक्षेत्र म्हणजे कोल्हापूर परिक्षेत्र, नागपूर परिक्षेत्र, या परिक्षेत्राचं प्रमुख केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला निश्चित अशा जागा कळणार नाही की कुठल्या घटकाला किती जागा आहे. म्हणजे समजा कोकण परिक्षेत्र आहे, कोकण परिक्षेत्राच्या टोटल जागा आहे त्या 229. बघा कोकण परिक्षेत्र म्हणजे रायगड आलं, रत्नागिरी आलं, सिंधुदुर्ग आलं, पालघर आलं. रायगडला तुम्हाला सगळ्यांना माहिती की 81 जागा होत्या, रत्नागिरीला 66 जागा होत्या, सिंधुदुर्गला 21 जागा होत्या आणि पालघरला 61 जागा होत्या. त्यामध्ये रायगडला सगळ्यात जास्त फॉर्म आलं. आणि एवढ्या खोलात न जाता टोटल ह्यांचं जर काढलं तर 229 जागा आहेत त्या टोटल कोकण परिक्षेत्रामध्ये. टोटल 229 जागा आहेत त्या आणि फॉर्म आले ते 38,811. 38,811 जर फॉर्म आले ते, खास करून पोलीसचं फॉर्म काउंट केलेत बरं का. त्याच्यात थोडीशी बदल कुठं होऊ शकतो, जो वाहन चालकचं फॉर्म आहे ना ते थोडीशी जागा 2-4 जिथं जिथं आहे ते मी सांगेल तिथं जागा काय तिथं फक्त थोडा रेशोमध्ये बदल होऊ शकतो. वाहन चालकचं मी मुद्दाम मिक्स केलं नाही, ते टोटली पोलीसच्या जागेचं आपण पाहतोय रेशो. पण वाहन चालकचं त्याच्यात थोडं ऍड झाल्यामुळे थोडासा रेशोमध्ये बदल होऊ शकतो. कोकण परिक्षेत्रात टोटल 229 जागांची भरती राबवली जाते आणि त्यामध्ये 38,811 फॉर्म आले ते, म्हणजे 169चा रेशो. 169चा रेशो मध्ये सुद्धा चांगला रेशो मानला जातो. कारण ह्या रेशो सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप चांगला आहे. 169, 150, 170 हा रेशो निश्चित चांगला असतो. त्यानंतर नाशिक परिक्षेत्राचा बघा, नाशिक परिक्षेत्रामध्ये नाशिकचे जे परिक्षेत्र आहे ते म्हणजे जळगाव, धुळे आणि नंदुरबार येतात. जळगावला तुम्हाला माहिती 128 जागा होत्या, त्यानंतर धुळ्याला 16 जागा होत्या आणि नंदुरबारला 25 जागा होत्या. अशा टोटल नाशिक परिक्षेत्रामध्ये 169 जागा होत्या. नाशिकला जागा नव्हत्या. टोटल 169 जागा होत्या आणि फॉर्म आले ते 29,339 आणि 173चा रेशो राहिलेला आहे. त्यामुळे नाशिक परिक्षेत्राचा रेशो सुद्धा ग्रामीणचा रेशो तुलनेने चांगला राहिलेला आहे. 150च्या आसपास रेशो हा निश्चित चांगला असतो. 150च्या आसपासचा रेशो जो असतो ना तो 180च्या आसपासचं मेरिट पकडतो आतापर्यंतचा जर अंदाज पाहिला तर. त्यामुळे हा रेशो चांगला आहे. म्हणजे पूर्वी 200 मार्काची परीक्षा होत होती बरं का, त्या मेरिटवर आपण नंतर वाटलं तर पुढच्या टप्प्यात चर्चा करू. तर 173चा रेशो राहिलेला आहे. त्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्र आहे ना, कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये लक्षात ठेवा कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे ह्या जिल्ह्यांचा समावेश होतो कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये. तर कोल्हापूरला याच्या आधी भरती झाली नव्हती, पहिल्यांदाच कोल्हापूरला भरती आता 2 वर्षापूर्वी झाली नव्हती. तर कोल्हापूरला 78 जागांची जाहिरात होती, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर पुणे ग्रामीणला 21 जागांची जाहिरात होती, सातारला 58 जागांची जाहिरात होती, सांगलीला 105 जागांची जाहिरात होती आणि सोलापूर ग्रामीणला वाहन चालकला जागा होत्या पण पोलिसला जागा नव्हत्या. अशा पद्धतीची भरती असल्यामुळे टोटल कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये 262 जागांची भरती होणार आहे. आणि ती भरतीचं जे परिक्षेत्र आहे त्या परिक्षेत्रात 262 जागा आहेत. त्या फॉर्म आले ते 57,724 म्हणजे 220चा रेशो. थोडासा मीडियम लेवलचा रेशो, लेटअप म्हणतात पण लय सोपा रेशो नाही. 220 जागांचा रेशो राहिलेला आहे. त्यामध्ये सांगलीमध्ये सगळ्यात जास्त फॉर्म आलं होतं, सांगलीचा सगळ्यात जास्त फॉर्म आलेला आहे. पण रेशो तसा इतका तुलनेने नाही, म्हणजे एकदम टफ रेशो मानता येणार नाही, मीडियम मधला रेशो ह्याला मानूया. कारण एकदम टफ रेशो म्हणजे जो खूपच जास्त 350-300 अशा घरात गेला तर तो रेशो खूप टफ असतो. त्यानंतर नागपूर परिक्षेत्रामध्ये तुम्हाला माहित आहे की फक्त भंडारा 22 जागा आहेत, भंडाराला 22 जागा आहेत. नंतर नागपूर ग्रामीण वगैरे फक्त वाहन चालकच्या जागा आहेत, पण बाकी इतर पदांच्या पोलीसच्या जागा नाही. तसं पाहिलं तर 2019च्या भरतीमध्ये विदर्भ खूप अन्याय झालेला. विदर्भात खरंच बऱ्याच जिल्ह्यात भरती नाही. याच्या आधी सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की खूप जिल्ह्यात जागा नाही. वर्ध्याला जागा नाही, नागपूर ग्रामीणला फक्त वाहन चालक जागा आहे आणि भंडाराच्या 22 जागा आहेत. त्यामुळे टोटल नागपूर परिक्षेत्रात पहिल्यांदाच मी एवढं कमी फॉर्म पाहिलं की 11,828 फक्त फॉर्म आणतात. आणि एवढं कमी फॉर्म येऊन सुद्धा तिथला रेशो राहिलाय 540चा, म्हणजे 540चा रेशो तिथला राहिलेला आहे. अशा पद्धतीचं रेशोमध्ये बदल आहे. काय विद्यार्थ्यांचा प्रश्न थोडंसं पाहूया 1-2 मिनिटं. नागपूर सिटीचं बोला, नागपूर शहर सांगितलं ना मी, प्रत्येकात सांगितलं की तुम्ही ते व्हिडिओ ऐका ना पुन्हा एकदा. 266 पिंपरी चिंचवडचं सांगा सर, तो व्हिडिओ मध्ये पहा ना, प्रत्येकचं सांगितलं ना मी रेशो. पिंपरी चिंचवड सांगितलंय, पुन्हा डबल कशाला सांगायला. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं अमरावती परिक्षेत्र, मी SRP सुद्धा सांगणार आहे, सगळ्याच डिटेल सांगणार आहे कशा पद्धतीचं. अमरावती परिक्षेत्रामध्ये तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की अमरावती परिक्षेत्रामध्ये अमरावती असेल, अकोला असेल, बुलढाणा असेल असं जिल्हे येतात. आता यात अमरावती परिक्षेत्रात खरं तर जागाच नव्हत्या पोलीस भरतीला. अमरावती परिक्षेत्र बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे की जागा पोलीस भरतीला नव्हत्या या परिक्षेत्रामध्ये, अमरावती परिक्षेत्रामध्ये. पण जो
ह्याच्या जागा आहेत त्या म्हणजे अमरावती परिक्षेत्रामध्ये वाहन चालकच्या जागा आहेत त्या बुलढाण्यामध्ये. त्या वाहन चालकच्या मला वाटतं काय ते 37 जागा होत्या. त्याच्यामुळं त्याच्या 12,498 फॉर्म आता अमरावती परिक्षेत्रामध्ये टोटल 337चा रेशो पडलेला आहे. तिथं जागाच जास्त नसल्यामुळं तिथला रेशो झालेला आहे. दुसरं असं की रेल्वेचं जी परीक्षा घेतली जाणार आहे ते टोटल पुणे रेल्वे आणि मुंबई रेल्वेचे एकूण मुंबईचं जे अप्पर पोलीस महासंचालक आहेत लोहमार्गाचं म्हणजे नागपूर पुणे आणि मुंबई या सगळं तिन्ही रेल्वेच्या ग्रुपचं प्रमुख कार्यालय मुंबईला आहे. तुम्हाला सर्वांना त्याची कल्पना असेल. आणि अपर पोलीस महासंचालक जे आहेत ना ते त्याचे प्रमुख असतात. तर त्यांच्या अखत्यारीत हे रेल्वेची भरती येते. या रेल्वेच्या भरतीमध्ये मुंबईला फक्त जागा होत्या 60 आणि पुणे शहरला म्हणजे पुणे रेल्वेला मुंबई रेल्वेला 60 जागा होत्या पुणे रेल्वेला 77 जागा होत्या. टोटल 137 जागा होत्या. सगळ्या विद्यार्थ्याला कल्पना आहे. पण रेल्वेला भरतीला फॉर्म भरायची एक संधी दिली होती विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे जसं पोलीसला फॉर्म भरायची संधी होती तशी रेल्वेने SR केलं होतं. त्यामुळे मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी रेल्वेला फॉर्म भरलं आणि रेल्वेला फॉर्म आला 1,37,867. बघा 1,37,867 फॉर्म आलं आणि टोटल पुणे आणि मुंबई रेल्वेच्या मिळून जागा झाल्या 137. रेशो झाला 1000च्या वर. 1006चा रेशो पडलाय. 1006चा रेशो पडलाय. म्हणजे इतका मोठा रेशो रेल्वेचा रेशो मी 2007, 8, 9, 10च्या भरतीला पाहिलं की 50 सुद्धा रेल्वेचा रेशो कधी जात नव्हता. 50च्या आत असायचा. आत्ताचा रेशो आहे भीती घालत नाही मी 1006चा. कारण सगळ्यालाच फॉर्मची संधी असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी तिथं फॉर्म भरलेले आहेत हे लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्वाचा आपला सगळ्यांचं तुमची बऱ्याच वेळेस मागणी होती की सर ह्यांनी जास्त विद्यार्थ्यांनी ह्याला फॉर्म भरलेला आहे कशाला SRPला. तर SRPची जी फॉर्म आहे SRPचं ते टोटल फॉर्म आहेत 828. सगळ्याला माहिती आहे की SRPची जी जागा आहे त्या जागा 828 जागांची भरती होती. कारण SRPचं सगळ्या ग्रुपमध्ये भरती नव्हती. म्हणजे SRP 1 ला भरती होती, 2 ला भरती होती, 4 ला भरती होती, 5 ला भरती होती. त्यानंतर 11 नवी मुंबईची त्याला भरती होती, 14 औरंगाबादचं त्याला भरती होती, 15चा गोंदिया SRP गट आहे त्याला भरती होती, 18 अकोला पहिल्यांदाच निर्माण केला नवीन त्याला भरती होती आणि जळगावचा 19 SRP ग्रुप त्याला एक भरती होती. एवढ्याच SRPला भरती होती. बाकीच्या SRPला भरती नव्हती. आणि त्याच्यामुळे SRPची ह्या जी युनिटची भरती होती त्याच्यामध्ये मी काय बऱ्याच अटी होते. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या SRPच्या ग्रुपमध्ये फॉर्म भरता आला नाही. त्याच्यावर आपण याच्या आधी चर्चा केली होती. तर त्याच्यामुळे टोटल 828 जागा असून सुद्धा 1,85,020 फॉर्म आलं. 1,85,020 फॉर्म आलं आणि 223चा रेशो पडलेला आहे. त्यामुळं अशा पद्धतीने 223चा रेशो म्हणजे तसा काही इतका टफ रेशो नाही. बऱ्यापैकीच मीडियम रेशो मानला जातो. तर अशी एक संधी उपलब्ध झालेली विद्यार्थ्यांना. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या संपूर्ण युनिट जर पाहिलं तर एक औरंगाबादचा मला सगळ्यात टफ रेशो वाटला बरं का. आणि रेल्वेचा टफ आहे पण तो स्वाभाविक टफ आहे. कारण रेल्वेला प्रत्येकालाच एक फॉर्म भरायची संधी होती. त्यामुळे रेल्वेचा 1000च्या वर गेला. पण औरंगाबादचा 4000च्या वर रेशो जाणं म्हणजे सगळ्यात दुर्दैवी मला वाटलं. विद्यार्थ्यांनी औरंगाबादमध्ये इतकं फॉर्म का भरलं ही मला खरंच आश्चर्याचा धक्का बसला की इतकं फॉर्म भरायची कसं काय इतकं फॉर्म केलं. जागा इतक्या कमी असतात. 15 जागांमध्ये जर इतकं मोठ्या प्रमाणात फॉर्म भरले गेले पहिल्यांदाच ह्याच्यातनं आपल्याला दिसून आलेलं आहे. असो औरंगाबादला जरी कोणी फॉर्म भरला असेल तर एवढं टेन्शन घेऊ नका. सगळ्यात महत्वाचं आता मला सांगायचं की तुमचा अभ्यास महत्वाचा आहे. कारण ही जी भरती प्रक्रिया राबवली जाणार त्यामध्ये पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाणार आहे आणि नंतर 50 गुणांचं मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेमध्ये खास करून गणित, बुद्धिमत्ता, मराठी या विषयात पूर्ण फोकस द्या. व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन करा. तुमच्या कोणत्या जरी शंका असतील व्यवस्थित निरसन करा. कारण आपला स्कोर लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त का करायचा आहे त्याचं कारण असं आहे की पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाणार आहे आणि 1:10चा रेशो. त्यामुळे ह्या 1:10च्या रेशोमध्ये जर तुम्ही बसला तर बऱ्यापैकी तुम्ही पोलीस झाला. कारण तुमचं शक्यतो बरं का माझा अंदाज असा की नंतर मैदानी चाचणीच्या वेळेस तुमचं उंची वगैरे मोजमाप केलं जाणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात तुमची लेखी परीक्षा आहे आणि लेखी परीक्षेत पास झाल्यानंतर बरीच मुलं नंतर ग्राउंडच्या तिथं उंची छाती वगैरे निघू शकतील आणि नंतर खूप स्पर्धा कमी राहील तिथून पुढच्या टप्प्यात. त्यामुळे मला असं वाटतं की लेखी परीक्षेवरती सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. काही विद्यार्थ्यांनी आता तुमचं काय प्रश्न बघूया काय अडचण असते तर लेखी परीक्षे विद्यार्थ्यांनी सांगितलं 25-25 फॉर्म्युला आहे. 25-25चा फॉर्म्युलाने अभ्यास का करा. कारण शासनाने एक GR काढला होता 25-25 मार्कानुसारच परीक्षा होणार आहे. त्याच्यावर नवीन GR आला नाही. जोपर्यंत नवीन GR येत नाही तोपर्यंत पूर्वीचा GR चालू राहतो. त्यामुळे पूर्वीचा GR जो 25-25 आहे तोच लागू राहू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तो जर अचानक नवीन GR आला तर मी तुम्हाला लगेच सांगेल हा GR आलेला तर असा पॅटर्न बदललाय. तर आता सध्या ते पहिला GR लागू राहिले लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने तयारी करा. ठीक आहे. आता तुमच्या थोडंसं प्रश्नांसाठी चर्चा करून मग आपण
कट ऑफ बद्दल सांगा ना सर. असं काही जणांचं विद्यार्थ्यांचं प्रश्न आहेत. निश्चितपणे मी कट ऑफ बद्दल स्पेशल एक व्हिडिओ बनवणार आहे बघा नंतर. आता मी थोडक्यात एवढं सांगेल की निश्चितपणे स्पर्धा कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे. कारण मी आजपर्यंत 7 ते 8 लाख मुलांची पोलीस भरती बघितली होती. ही 11,97,000 म्हणजे 12 लाखाची पोलीस भरती मी माझ्या 15 वर्षाच्या कारकिर्दीत पहिल्यांदा बघतोय. त्यामुळे निश्चित थोडं तरी मेरिट वाढणार. मी भीती अजिबात घालत नाही. टेन्शन तर 1% घेऊ नका. फक्त मी वास्तव सांगतोय की तुलनेने विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे तुमची स्ट्रॅटेजी बदला, तुमचा अभ्यासाची पद्धत बदला. विजेते इतरांपेक्षा वेगळे करतात म्हणजे इतरांपेक्षा वेगळे करा. प्लॅनिंग करा. तुमचं मराठी, गणित, बुद्धिमत्ता हातातले मार्क आहेत. याच्यात एक सुद्धा मार्क जाऊन देऊ नका. अशा पद्धतीची तयारी करा. पेपर न्यू फॉर्म कधी सुटतील. नवीन विद्यार्थ्यांचं फॉर्म आता स्वतःच पोलीस महासंचालकांनी सांगितलं की लवकरच आम्ही जवळजवळ 15,000 पदं रिक्त ती लवकरच भरती प्रक्रिया सुरू करू असं सांगितलंय. त्याबद्दलच मी आता निश्चित सांगू शकत नाही. मुंबईचं बोला म्हणजे मला कळलं नाही. औरंगाबाद मुंबईचं कट ऑफ बरं का. मुंबईला जरी फॉर्म जास्त आजपर्यंतच्या रेकॉर्डमध्ये म्हणजे मी आजपर्यंत एवढं पाहिलं पण मुंबईला आजपर्यंत 2,75,000 अर्ज कधीच आलं नव्हतं. आजपर्यंत मुंबईचं अर्ज 1,50,000 पाहिलं होतं गेल्या 2-4 वर्षापूर्वी. त्यानंतर हायेस्ट 1,75,000 1,76,000 इथपर्यंत अर्ज 1,00,000 शेवटची आता भरती झाली 2018ची म्हणजे 17ची भरती 18 झाले 1,78,000 हे हायेस्ट मुंबईतला अर्ज पाहिलं होतं मी. 1,78,000च्या वर कधीच अर्ज गेला नव्हता. आज पहिल्यांदा मुंबईला 2,75,000 अर्ज आले. लक्षात ठेवा. आणि तरी सुद्धा रेशो जास्त नाही. 256 रेशो पडले. इतका अर्ज येऊन सुद्धा 256 रेशो पडले. हे मुंबईबद्दल मी सांगेन. सगळ्यात महत्वाचं जे खुल्या प्रवर्गातली मुलं आहेत खास करून मराठा कास्टची मुलं आहेत त्यांनी आता जी ईडब्ल्यूएस निवडायचं का ओपन निवडायचं त्याचा खूप विचार करा वाटतं व्यवस्थित. म्हणजे तुम्ही आम्हाला जरी विचारलं सल्ला घेतला तरी निश्चितपणे सहकार्य केलेलं आहे. पण नीट विचार करा. तुमचं एज बघा. एज जर चुकून एज जास्त झाला असेल ना आणि तुम्ही खुल्यात फॉर्म भरला तुमचा फॉर्म बाद सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे त्या गोष्टीची काळजी घ्या. महिलांचं समांतर आरक्षण असताना महिलांनी ईडब्ल्यूएसच्या जागा बघा, खुल्याच्या जागा बघा. बऱ्याच वेळा खुल्याच्या जागा बघताना काय विद्यार्थ्याचा असा गोंधळ झाला की फक्त खुल्याच्या बघतात. आता तशा खुल्याच्या बघू नका. एसीबीसीच्या जागा सगळ्या खुल्यात गेलेल्या आहेत हे लक्षात ठेवा. एसीबीसीला जी जागा होते ना समजा आता पुणे शहर उदाहरण देऊ एखाद्या सातारचं उदाहरण देऊ. सातारमध्ये समजा खुल्या प्रवर्गाला 5 जागा येत्या आणि एसीबीसीचं आरक्षण जे मराठा कास्ट त्याला समजा 10 जागा येत्या. तर आता खुल्या प्रवर्गात टोटल 15 जागा असणार आहे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही खुल्या जागा बघताना ह्या जागा ऍड करून बघा खुल्याच्या जागा. नाहीतर बऱ्याच वेळा ती पूर्वीच्याच खुल्याच्या बघतात आणि मग गोंधळ होऊ शकतो. नीट शांत डोक्याने विचार करून तुम्ही फॉर्म भरा. अभ्यासावर पूर्ण फोकस द्या. मुंबई मिरिट बद्दल बरं का आता 50 मार्काचा ग्राउंड आहे. मी निश्चित मिरिट बद्दल एकदा सविस्तर तुमच्याशी संवाद साधा येतो. मिरिटच्या बद्दल असं एकदम सांगितलं विद्यार्थ्यांना जास्त टेन्शन येईल. फक्त मी एवढं सांगेल की लेखी परीक्षा 90 किंवा त्यापेक्षा जास्त घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा निश्चितपणे. आणि ग्राउंडमध्ये 1600 मीटरवर पूर्ण फोकस द्या. बाकीच्या गोष्टी तुम्ही महिन्यात कव्हर करू शकता. ते जे 45 दिवस तुम्हाला मिळणार ना त्यात सुद्धा तुम्ही गोळा उठाव मारू शकता. त्यात सुद्धा 100 मीटर पळू शकता. त्यात 1-2 मार्काचा फरक पडणार आहे. पण तुमचं यश हे 1600 मीटरच्या भोवती फिरणार आहे काय लक्षात ठेवा. आणि लेखी परीक्षेभोवती सगळ्यात जास्त लेखी परीक्षेभोवती आणि त्यानंतरचे 1600 मीटर भोवती फिरणार आहे. त्यामुळे ज्याला 1600 मीटरची आयडिया आली त्याला खूप म्हणजे या पोलीसमध्ये खूप चांगले असले. पण याचा अर्थ पहिल्यांदा लेखी फेस करायची त्याच्यावरती पूर्ण फोकस द्या. ठाणे सिटीला किती मिनिट लागेल मी मिनिट जी लागणार आहे ना त्या संदर्भात मी स्पेशल एक व्हिडिओ चांगला बनवतो. तुम्हाला मिनिट कशा पद्धतीचं लागेल कसा रेशो राहिल्याचा फायदा तोटा काय होईल. ह्यात क्रॉस फॉर्म भरल्यामुळं काही वेळेस कसं होतं एकाच दिवशी जर लेखी परीक्षा चुकून आली. आता व्हेंडर कंपन्या वेगवेगळ्या 5 आहेत त्या चुकून प्रत्येक एकच कंपनी असती तर मग एका दिवशी कधीच परीक्षा आली नसती. पण 5 व्हेंडर कंपनी असल्यामुळे समजा औरंगाबादने एक व्हेंडर कंपनी निवडली आणि पुण्याने एक निवडली तर त्या व्हेंडर कंपनी त्याच्या स्ट्रॅटेजीनुसार ती एखादी तारीख निश्चित करून पुणे 1 तारीख आणि एकच तारीख आली तर विद्यार्थ्यांना तिथे थोडासा तोटा होऊ शकतो. आणि मग तो जो रेशो सांगितला तो रेशो हलू शकतो. त्यामुळं मेरिट ठरवताना हिथं काय अजून गोळ होती का ते सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. असं जर काही क्रॉस झालं तर त्याचा मेरिटवर सुद्धा निश्चित परिणाम होतो. तो बी पाहणार आहोत. त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी एकदा मेरिट संदर्भात निश्चितपणे येईल तुमची संवाद साधायला. SRP ला काय प्रश्न मला समजणार तर एक ही देतो का जुलैमध्ये होईल का पेपर. साधारणतः प्रोसेस फास्ट होणार आहे. आता पहिल्या टप्प्यात काय 30 म्हणजे येत्या 30 तारखेच्या आत बघा नेम काय सांगितलं परिपत्रकात काय सांगितले 30 तारखेच्या आत प्रत्येक जिल्ह्याने म्हणजे प्रत्येक युनिटने प्रत्येक घटक प्रमुखाने आपली व्हेंडर कंपनी निवडायची आणि त्याचा अहवाल अप्पर पोलीस महासंचालकाला सादर करायचा.
त्यामुळे आता समजा पुण्याने जर कंपनी निवडली तर पुण्याचे जे पोलीस कमिशनर आहेत ते पहिला अहवाल डीजी साहेबांना पाठवणार की अशा अशी आम्ही कंपनी निवडलेली आहे आणि त्याच्या अशा पद्धती, त्यामुळे त्या गोष्टी असणार आहेत. त्यामुळे तिथून पुढं मग ती प्रक्रिया फास्ट होणार आहे. आता हे 30 तारखेच्या आत तर त्यांना कसल्या परिस्थितीत कंपनी निवडायची आणि एकदा कंपनी निवडली की कुठली कंपनी निवडली जाते ते आपल्या लक्षात येईल सगळ्यांना, आणि ती कंपनी निवडली की तिथून पुढे ती कंपनीच्या ताब्यात ती यंत्रणा जाणार आणि तिथून पुढे प्रोसेस फास्ट सुरू होणार. कंपनी निवडली की लिंक येणार, पहिल्यांदा कंपनी निवडली जाणार 30 तारखेपर्यंत, बघा लक्षात ठेवा 30 तारखेपर्यंत कंपनी निवडली जाणार. कंपनी निवडल्यानंतर ती कंपनी एक वेबसाईट एक स्पेशल ही तयार करणार आहे लिंक, आणि त्या लिंकवरती म्हणजे वेबसाईट बनवली जाणार, त्याच्यावरती ती लिंक असणार आहे आणि त्याच्यावरती विद्यार्थ्यांनी एडिटिंग ठेवलेलं आहे. ईडब्ल्यूएस निवडायचं का खुला प्रवर्ग निवडायचा, आणि ते निवडल्यानंतर ते ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट अपलोड करायचं. ज्यांना ओपन निवडलेलं आहे त्यांनी 100 रुपयाची फरकाची फी ऑनलाईन पे करायची. ही सगळी प्रक्रिया साधारणतः पुढच्या 45 दिवसात तिथून पुढच्या टप्प्यात होणार आहे. म्हणजे साधारणतः 2 महिन्याच्या आत सुद्धा ही भरती प्रक्रिया त्या आसपास सुरू होऊ शकते, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्या हातात एक साधारणतः 2 महिने आहेत इथपर्यंत मी सांगू शकतो. त्याच्याही काही वेळेस त्याचे फास्ट प्रोसेस. आता 30 तारखेला ज्यावेळेस कंपनी निवडली जाईल तिथून पुढं ती कंपनी म्हणजे तुमची लिंकच चालू झाली, तिथून पुढं 45 दिवसच पकडा, म्हणजे 30 तारखेनंतरचं पुढे 45 दिवस आणि तिथून पुढे भरती सुरूच असं. मग त्याला आता काय डायरेक्ट तुम्हाला हॉल तिकीट देणार, म्हणजे लेखी परीक्षेची तारीख, बैठक व्यवस्थित सगळं डिटेलमध्ये दिनांक, ठिकाण असंच उपलब्ध होणार. पेपर ऑनलाईन आहे का ऑफलाईन, आता मी सांगितलं ना पेपर ऑफलाईनच होणार आहे अशा पद्धतीची तो परिपत्रक आहे. त्यामुळे त्याचं काय टेन्शन सारखं घेऊ नका. पेपर कोण काढणार आहे तर पेपर काढण्यासाठी दुय्यम निवड मंडळाची कमिटी असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जर समजा शहरचा पेपर असेल तर पोलीस कमिशनर, पोलीस अधिकारी सुद्धा असणार आहेत, आणि ह्या खाजगी कंपनीची थोडी मदत होईल, पण मेन ही सुद्धा टीम असणार आहे. त्याच्यामुळे ही जी खाजगी कंपनी आहे ही थोडक्यात बाकीची यंत्रणा राबवणार आहे, म्हणजे सगळे पेपर घेणं, त्याचं आरक्षण, मेरिट लावणं, ह्या सगळ्या टप्प्यात ते असणार आहे. पण पेपर काढण्याच्या प्रक्रियेमध्ये निश्चितपणे निवड मंडळाचं सदस्य असणार आहे. कास्ट सर्टिफिकेटचा पेपर नंतर फिजिकलला वेळ दिला जाईल का, नाही शक्यतो दिला जाणार. पेपर नंतर फिजिकलला वेळ मिळणार नाही बघा जास्त, ही मी आता सांगतोय. ज्यावेळेस तुमचं पेपर होईल ना, पेपर झाले की ते कंपनीकडे जबाबदारी दिलेली असते ना. पहिले कसं होतं, पोलीस मुख्यालयाला इतर कामं असायची, त्यामुळे पोलीस मुख्यालय त्यांची कामं पाहतात फिजिकलच्या तारखा पुढे डिक्लेअर करतो. आता स्पेशल कंपनी ते काम करणार आहे ना, त्याच्यामुळे तिथून पुढच्या प्रोसेसला गती राहणार आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस ती प्रत्यक्ष निवड कंपनी झाली ना, तिथून पुढची प्रोसेस निश्चितपणे फास्ट होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला जास्त वेळ राहणार नाही. त्यामुळे तयारी करताना लेखी बरोबरच थोडा वेळ फिजिकलची तयारी करा. रोज सकाळ किंवा संध्याकाळ तुमचं शेड्यूल लावा, 2 तास किती वेळ देताय तेवढा फिजिकलला देत चला. दोन्ही एका वेळेस तयारी करा. तिथून पुढे कधी फिजिकल करणार आहे, आणि स्पेशली मी फिजिकलला पुन्हा एकदा सांगतोय की 1600 मीटरवरती अतिशय व्यवस्थित प्लॅनिंग करा. मग तुमचं लॉंग रनिंग असेल, टेकडी मारणं असेल किंवा ते रॅपिटेशन असतील, ह्या पद्धतीने एक स्ट्रॅटेजी आखा की रोजचा वेगळा वर्कआउट कसा घेणार तुम्ही, त्याचा सराव करणार. कारण 1600 मीटरला तुमचा दम आणि स्टॅमिना वाढला पाहिजे, त्या दृष्टीने तुमचं वर्कआउट तयार करा. डॉक्युमेंट्स कोणते लागतात असा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे अभिषेक जी यांचा. पण मला वाटतं डॉक्युमेंट बऱ्याच लेक्चरमध्ये मी सांगितलं डॉक्युमेंट डोमेसाईन ऑलरेडी तुमचं फॉर्म भरलेलं आहे, त्यामुळे डॉक्युमेंटचं काहीच टेन्शन घेऊ नका. ईडब्ल्यूएस व्हॅलिडिटी कन्फ्युजन आहे सर. पंकजी मगर म्हणतात की ईडब्ल्यूएसच्या व्हॅलिडिटीमध्ये कन्फ्युजन आहे, म्हणजे काय कन्फ्युजन आहे मला कळालं नाही. मला वाटलं तर नंतर मेसेज करा, मी नंबर देतो तेव्हा मेसेज करा तुमचं काय असतील तर. आपलं 9767 100 476 या नंबरला तुमचा मेसेज करा. 9767 100 476 किंवा 9767 100 973 9767 100 973. तुमचं एखादं सर्टिफिकेट मेसेज करा. हे चालतंय का विचारा, मीच सांगेल ते हे करू. म्हणजे तुम्ही त्याच्यावर मेसेज करून सुद्धा विचारू शकता. ओके. ईडब्ल्यूएस ची व्हॅलिडिटी कन्फ्युजन आहे. त्यानंतर पिंपरीचं सांगा असं यश साबळे विचारतात. पिंपरीचं सांगा, मला काहीच प्रश्न कळला नाही. पिंपरी चिंचवडचं मी सांगितलं ना डिटेल मी तुम्हाला. ठीक आहे. अजून ज्या काही तुमच्या शंका असतील तर पुन्हा एकदा मी मेरिट आणि बऱ्याच गोष्टी घेऊन तुमच्याशी लाईव्ह संवाद साधण्यासाठी येणार आहे निश्चितपणे. एक सेकंड, काय आपले लेक्चर कधी सुरू होणार आहे? लवकरच हे 8-10 दिवसापासून सुरू होणार आहे, आणि एक म्हणजे शासन आता परवानगीच देणार आहे लेक्चर घेण्यासाठी सगळ्यांनाच, क्लासेसवाल्यांना. त्या संदर्भात मागणीच आहे क्लासेसवाल्यांची. निश्चित एक आठवड्याच्या आत ही प्रक्रिया सुरू होईल.
आणि ऑनलाईन सुद्धा आहे. तुम्हाला ऍप जरी अप्लाय काही जाहिरातीचा विषय नाही, पण ऍपवर सुद्धा सह्याद्री अकॅडमी बारामती हे ऍप आहे प्ले स्टोर, ते सुद्धा ओपन करून तुम्ही त्यातले काय फ्री लेक्चर आहे ते पाहू शकता. आता काय जणांचं डॉक्युमेंट बद्दलच आहे. आता बऱ्याच जणांनी विचारले की रिटर्नचा स्कोर किती पाहिजे किंवा टोटल 150 पैकी किती मार्क पाहिजेत. पण ठीक आहे, तो विषय मी नंतर तुमच्याशी संवाद साधणार आहे डिटेलमध्ये. पण एका वेळेस जर परीक्षा काही घटकाच्या झाल्या तर थोडासा मेरिटवर इकडे तिकडे परिणाम होईल. निश्चित मी एकदा येऊन तुम्हाला त्या बाबतीत संवाद साधणार आहे. ठीक आहे, तुर्तास आपण 25 पॅटर्न 25चा शक्यतो राहील. नवीन जे जोपर्यंत येतात तो 25चा राहील. लक्षात ठेवा. 2 लाख उमेदवारांना पेपर कसे. आता काय विद्यार्थ्याचं म्हणणं आहे 2 लाख उमेदवार जर इतकं भरलं, 2,75,000 उमेदवार आहेत तर ते कसा पेपर करणार. पण निश्चितपणे त्यांनी काय स्ट्रॅटेजी आखलेली असणार, कारण स्पेशल कंपनी आहे ना. आता ज्यावेळेस एमपीएससीच्या वगैरे परीक्षा घेतल्या तसे आता ही वेगवेगळ्या शाळा सगळ्या बुक केल्या जातील आणि त्या शाळांवरती ही परीक्षा घेतली जाईल. रविवारी शक्यतो पेपर होणार आहे, सगळं लक्षात ठेवा. कारण रविवारी शाळांना सुट्टी असतील. तुमचं पोलीस भरती सगळे पेपर रविवारी शक्यतो होणार, इतर वारी होणार नाही. कारण शाळांमध्ये घेतलं जाणार ते पेपर. एवढ्या सगळ्यांची परीक्षा इतर वारी घेणं शक्य नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे पेपर रविवारी घेतले जातील आणि त्यांची यंत्रणा मोठी त्या कंपनीची असल्यामुळं ती यंत्रणा ती राबवून एवढ्या पोरांची परीक्षा घेणार. ईडब्ल्यूएस जर फॉर्म या जिल्ह्यात सर पेपर पारदर्शक होणार. निश्चितपणे पेपर पारदर्शक होईल असं तर परिपत्रकात, म्हणजे याच्या आधी एक आरोग्य खात्याच्या भरतीमध्ये थोडासा गोळ झाल्यामुळे त्याच्यावरती खूप मोठा इश्यू झाला होता. पण मला वाटते की खूप काळजी घेऊन ही सगळं होणार आहे. कारण स्वतः दुय्यम निवड मंडळातलं म्हणजे घटक प्रमुखाचं नियंत्रण आहे ना. शेवटी घटक प्रमुख मेन आहे आणि त्यांच्या अंतर्गत ही कंपनी निवडलेली आहे. कंपनी मेन नाही तर घटक प्रमुख पोलीस अधिकारी मेन आहे त्याच्यामध्ये, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तसा होणार नाही असं मला वाटतं. निश्चितपणे पेपर पारदर्शक होतील. तुम्ही फोकस अभ्यासावर व्यवस्थित द्या, प्लॅनिंग करा आणि त्या पद्धतीने तयारी करा. ठीक आहे, मला असं वाटतं की बस. अजून जर काय शंका असतील तर नंतर मी एकदा लाईव्ह येणार आहे, तुमचे संवाद साधणार आहे. तुर्तास इथंच थांबूया. येणाऱ्या भरतीसाठी तुमच्या भावी आयुष्यासाठी सगळ्यासाठी माझ्या कायमच्या तुमच्याबरोबर शुभेच्छा आहेत. इथंच थांबतो. धन्यवाद.